गाडी घ्यायची, ते पण टाईट बजेट, तो पण 7 लाख रुपये, त्यात पण ऑन रोड. अरे बापरे. पण टेन्शन नका घ्या, मी तुमच्यासाठी अशा आज 5 गाड्या घेऊन आलो आहे, ज्या तुम्हाला ऑन रोड भेटतील, ते पण 7 लाखाच्या मध्ये, म्हणजे 7 लाखाच्या आत, 690, 695, 698 मध्ये, बरोबर. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि यात तुम्हाला कोणती गाडी आवडेल ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर यात 5व्या क्रमांकाची गाडी आहे रेनॉल्ट कंपनीची क्विड. हो, क्विड. रेनॉल्ट म्हणजे जी डस्टर गाडी आली होती 2012-13 मध्ये, तिने मार्केटमध्ये अगदी तुफान केलं होतं. सध्या ती क्लोज डाऊन झाली आहे, म्हणजे बंद झाली आहे. पण रेनॉल्टची क्विड ही गाडी खूप सुंदर गाडी आहे. ही गाडी तुम्हाला 5,90,000ची तुम्हाला RXT मॉडेल भेटेल. यात तुम्हाला पेट्रोल इंजिन भेटेल 1000 cc मध्ये. गाडीचा ॲव्हरेज कंपनी क्लेम करते 22-23च्या, पण ती तुम्हाला रिअल लाईफमध्ये 18-19च्या आरामात देईल. नवी गाडी घेऊन अगदी बेस्ट असतं मित्रांनो कम्पेअर टू जुनी गाडी घेणं. तुम्ही जर 5 लाख रुपये जुनी गाडी घेताय वापरलेली समोरच्या व्यक्तीने, तिच्यापेक्षा तुम्ही अजून 60, 70, 80, 90,000 रुपये टाकून नवी गाडी घ्या. आणि रेनॉल्टच्या म्हणायला गेले तर रेनॉल्टची जी क्विड आहे हिचा लुक हा अगदी स्पोर्टी लुक आहे. तुम्ही एकदा तिला बघा, तुम्हाला तुमच्या मनाला एकदम भारावून जाईल. एकदम एकदम सुपर गाडी आहे ती. चालण्यामध्ये बेस्ट आहे. सेगमेंटची ॲक्च्युली ती बेस्ट गाडी आहे. पण ठीक आहे, आता ज्याची त्याची चॉईस असते. एकदा रेनॉल्ट क्विड तुम्ही नक्की बघा आणि आवडली तर मला कमेंट करा. 4थ्या क्रमांकाची गाडी आहे ह्युंडाईची ग्रँड i10 निऑस. हो, या गाडीचे तुम्हाला इरा मॉडेल भेटेल. ती तुम्हाला 6,90,000 तुम्हाला त्याचे इरा मॉडेल भेटेल, ते पण ऑन रोड. मित्रांनो, यात 1.2 लिटरचं नॅचरल ॲस्पेक्ट इंजिन भेटतं, म्हणजे 1200 सीसीचं इंजिन तुम्हाला भेटेल. या गाडीच्या कंपनी पेट्रोलमध्ये ॲव्हरेज क्लेम करते 20च्या, ती तुम्हाला देईल 15-16चा मिनिमम देईल. कारण तिच्यामध्ये इंजिन आहे म्हणून थोडा ॲव्हरेज कमी होईल. पण रिफाईन इंजिन आहे एकदम. तुम्हाला चालवण्यात पॉवर भेटेल, तुम्हाला जर्क फील होणार नाही व तुम्हाला ह्युंडाईच्या एक ट्रस्ट भेटेल. कारण ह्युंडाई ही 2nd नंबरची कंपनी आहे, लार्जेस्ट कंपनी भारतामध्ये, जिच्या सर्व्हिस नेटवर्क हे खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून तुम्ही एकदा ग्रँड i10 निऑस नक्की बघा. त्याचं इरा मॉडेल लक्षात ठेवा, एकदा व्हिजिट करा आणि ती गाडी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. 3ऱ्या क्रमांकाची गाडी आहे मित्रांनो मारुती कंपनीची सेलेरिओ. काही लोक तिला सिलेरिओ म्हणतात, काही लोक तिला सेलेरिओ म्हणतात, बरोबर. ही गाडी तुम्हाला अंडर 7 लाख भेटेल. प्युअर पेट्रोल इंजिन मॉडेल भेटेल, ते पण 6,70,000 मध्ये. हो, यात तुम्हाला 1000 cc इंजिन भेटेल, 3 सिलेंडर इंजिन. या गाडीबद्दलही म्हटलं तर खूप, ॲक्च्युली मारुतीच्या म्हटलं म्हणजे गाडीचं अगदी लोक ब्लाइंडने गाडी घेतात. कारण जो पहिला बायर असतो तो पहिली मारुतीची किंवा ह्युंडाईची गाडी घेतो. मोस्ट ऑफ बायर तर मारुतीची गाडी घेतात. म्हणून तुम्ही एकदा सिलेरिओ गाडी नक्की बघा, कारण हिच्यामध्ये फीचर्सही खूप छान आहेत. तुम्हाला या सेगमेंटमध्ये एअर क्वालिटी कंट्रोल पण भेटतं, जे या सेगमेंटमध्ये कुठल्याच गाडीमध्ये भेटत नाही. तुम्हाला पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग हे सगळ्या गाड्यांमध्ये ते भेटेल, पण हिच्यात तुम्हाला एअर क्वालिटी कंट्रोल पण भेटेल. येस, आणि मारुतीने आता 6 एअरबॅग मॅन्डेटरी केले आहेत. म्हणजे तुम्ही अल्टो घ्या, तुम्ही वॅगनर घ्या, तुम्ही सिलेरिओ घ्या, कोणतीही गाडी घ्या, तुम्हाला 6 एअरबॅग नक्की भेटतील. म्हणजे जो सेफ्टीचा जो मेजर इश्यू होता तो थोडा कमी झाला आहे. मी असं नाही म्हणत की पूर्ण कमी झाला आहे, थोडा आहे इश्यू, पण सेफ्टी अजून थोडी वाढली आहे. म्हणून जर तुमचा बजेट हा 6 लाख, 6.5 लाख, पावणे 7 लाख रुपये अगदी टाईट आहे, तर तुम्ही एकदा मारुतीची सिलेरिओ नक्की बघा आणि आवडली तर मला नक्की कळवा. 2ऱ्या क्रमांकाची गाडी आहे मित्रांनो टाटा कंपनीची टियागो. हो, टाटाची गाडी म्हटलं म्हणजे सेफ्टीसोबत टाटा आणि टाटासोबत सेफ्टी हे तर फिक्स झालेलं आहे. कारण टाटाच्या गाडीमध्ये जे इन्सिडेंट झाले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी लोकांचं हे अगदी ट्रस्ट आहे टाटावरती की टाटाची गाडी अगदी सेफेस्ट असते. आणि ही जी टाटा टियागो आहे ही गाडी ही 4 स्टार रेटिंग आहे. हिच्यात तुम्हाला 2 एअरबॅग भेटतील. हिचे तुम्हाला 7 लाखाच्या मध्ये तुम्हाला CNG मॉडेल भेटेल, पेट्रोल प्लस CNG. याचा पेट्रोलच्या कंपनी ॲव्हरेज टाटा टियागोमध्ये तुम्हाला 1.2 लिटरचे इंजिन भेटेल, म्हणजे 1200 cc इंजिन भेटेल पेट्रोल आणि CNG मध्ये. हो, पेट्रोलमध्ये तिच्या ॲव्हरेज आहे कंपनी सांगते 22च्या, ती तुम्हाला 19-20 आरामात देईल. आणि
CNGमध्ये कंपनीने 27चा क्लेम केला आहे, पण ते तुम्हाला 22-23 नक्की देईल. मित्रांनो, टाटाची गाडी आहे म्हणून तुम्ही जुनी गाडी घेण्यापेक्षा टाटाची गाडी नक्की बघा टियागो, आणि आवडली तर मला नक्की कळवा. आणि याच्यात पहिल्या क्रमांकाची गाडी आहे मित्रांनो, मारुतीची अगेन वॅगनार, म्हणजे मारुती अगेन वॅगनार. कारण मारुतीची आपण सिलेरियो पाहिली, आता आपण वॅगनार पाहतोय. वॅगनार गाडीला पहिल्या क्रमांकावर ठेवण्याची कारणं खूप सारे आहेत. कारण ही गाडी टॉप सेलिंग गाडी असते. प्रत्येक महिन्याला या गाडीचे कमीत कमी 15,000 युनिट असेच विकले जात असतात. ही टॉप 5मध्ये असते. याचे फीचर्सचं म्हटलं तर तुम्हाला 1000 सीसीची इंजिन भेटेल, ते पण नॅचरल ॲस्पेक्ट इंजिन, ते पण VXI मॉडेलमध्ये. तुम्हाला याच बजेटमध्ये तुम्हाला याचे LXI मॉडेल भेटेल CNGमध्ये, पण तुम्हाला त्याच्यामध्ये मागचे पॉवर विंडो भेटणार नाही, तुम्हाला म्युझिक सिस्टम भेटणार नाही. पण जर तुम्ही VXI पेट्रोल इंजिन घेतलं तर तुम्हाला सगळे फीचर भेटतील. हो, या गाडीचा ॲव्हरेज पेट्रोलमध्ये क्लेम करते 27च्या, जी रिअल लाईफमध्ये देते 22-23च्या, आणि CNGमध्ये क्लेम करते 34.5चा, जी ऑन रोड 30च्या ॲव्हरेज देते. मित्रांनो, ही गाडी अगदी पॉकेट फ्रेंडली गाडी आहे. माझ्या स्वतःकडे पण एक वॅगनार आहे व माझ्या मित्रांकडेही वॅगनार आहे. या गाडीला वापरून मला स्वतः 3 वर्ष झालं आहेत. मला आजपर्यंत ₹1 मेंटेनन्स आलेला नाही. कारण मारुती आणि मेंटेनन्स हा खूप दूरपर्यंत त्याचा संबंध येत नाही. कारण मारुती सर्व्हिस सेंटर एवढं मोठं आहे तर तुम्हाला तिला रिपेअर करण्यात ₹1ची अडचण येत नाही व याची सर्व्हिस कॉस्ट एकदम कमी असते. म्हणून एकदा तुम्ही वॅगनार गाडी नक्की बघा. हिच्यामध्ये पण आता 6 एअरबॅग मॅन्डेटरी झाले आहेत. आणि जर तुम्हाला ही गाडी आवडली तुम्ही मला नक्की कमेंट करा. या आहेत मित्रांनो 5 गाड्या ज्या तुम्ही अंडर 7 लाखमध्ये नव्या घेऊ शकता जुनी घेण्यापेक्षा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला परत तुमच्या यूट्यूबवर दिसतील. धन्यवाद.